आता आपण ब्रॉडकास्ट रिसिव्हर इम्प्लिमेंट करून बघणार आहोत. त्यासाठी काय, ब्रॉडकास्ट रिसिव्हरमध्ये कुठला एक्झाम्पल बघणार, एअरप्लेन मोड ऑन ऑफ जर आपण केलं तर इथे तुम्हाला लगेच मेसेज दिसला पाहिजे की एअरप्लेन मोड ऑन किंवा ऑफ झालं. ते एवढा छोटासा प्रोग्राम आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, मेन ॲक्टिव्हिटी ज्या फाईलमध्ये आहे त्याच ठिकाणी मी एक क्लास बनवतो, ज्याला नाव देतो माय ब्रॉडकास्ट रिसिव्हर. हा इनहेरिट कोणाला करणार, ब्रॉडकास्ट रिसिव्हरला. मग ओव्हरराईड मेथड ऑन रिसीव नावाची ओव्हरराईड मेथड. आता यामध्ये मला चेक करायचं आहे, एअरप्लेन मोड ऑन असेल तर अमुक कर, ऑफ असेल तर अमुक कर. मग ते एअरप्लेन मोड ऑन आहे की ऑफ आहे, ती बुलियन व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स करणारी मला एक मेथड बनवावी लागेल. मग इकडे मी ती मेथड एक बनवतो जी बुलियन व्हॅल्यू रिटर्न करणार, इज एअरप्लेन मोड ऑन, तर ट्रू किंवा फॉल्स हे रिटर्न करणार. रिटर्न काय करणार आहे, सेटिंग्समध्ये ग्लोबल सेटिंग्समध्ये एअरप्लेन मोड ऑन, याच्यामध्ये एअरप्लेन मोड चेंज्ड असं कुठेतरी दिसलं पाहिजे. सेटिंग्स ग्लोबल अपडेटेड व्हर्जनमध्ये हे आलं असेल तर बघूया. असं करून बघतो, सेटिंग्स डॉट सिस्टीम डॉट गेट इंट नावाची मेथड काहीतरी इथे करायचं होतं, विसरलो. ओके, या मेथडमध्ये कॉन्टेक्स्टचा ऑब्जेक्ट पास केला पाहिजे. गेट कंटेंट रिझॉल्वर, दुसरा पॅरामीटर सेटिंग्स डॉट ग्लोबल, आणि आता एअरप्लेन मोड चेंज्ड, एअरप्लेन मोड ऑन.
डिफॉल्ट व्हॅल्यू 0 ठेवूया. 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन. मग हे जर 1 असेल, डबल इक्वल टू 1, इथून बघा हे जे ब्रॅकेट आहे इथून इथपर्यंत जेवढा मी कोड सिलेक्ट केला आहे तो काय रिटर्न करणार, 1 किंवा 0 रिटर्न करणार. एअरप्लेन मोड चेंज केलं की 0 किंवा 1 रिटर्न करणार. पण डबल इक्वल टू 1 म्हणजे जर ते 1 असेल, याला मॅच झालं. डबल इक्वल टू ऑपरेटर काय करतो, बुलियन व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स. जर तो 1 असेल तर इथे ट्रू रिटर्न होणार, अदरवाईज इथे फॉल्स रिटर्न होणार. ठीक आहे. मग आता ही जी मेथड आहे ती मला इथे ऑन रिसीव्ह मध्ये कॉल करायची आहे. इफ इज एअरप्लेन मोड ऑन आणि इथे हा वरचा कॉन्टेक्स्ट पास करणार. तर मला काय करायचं आहे, इथे मेसेज दाखवायचा आहे, टोस डॉट मेक टेक्स्ट कॉन्टेक्स्ट. आणि इथे मला जे टेक्स्ट डिस्प्ले करायचं आहे ते एअरप्लेन मोड इज ऑन. एअरप्लेन मोड इज ऑन. आणि किती वेळ मेसेज दिसला पाहिजे, शॉर्ट टाईमला दिसला पाहिजे की लॉंग टाईम, तर शॉर्ट टाईम डॉट शो. ओके. असंच सेम मी एल्समध्ये टाकणार. कळलं? एवढं मी कशामध्ये लिहिलं, या ब्रॉडकास्ट रिसिव्हर नावाच्या क्लासमध्ये. आता मेन ॲक्टिव्हिटीवरती जातो आणि हा आता मला इकडे कनेक्ट करायचा आहे. मग कसं करणार, पहिलं जायचं या गेट ॲक्टिव्हिटीमध्ये आणि याच्या आधी एक ऑब्जेक्ट बनवायचं, माय ब्रॉडकास्ट रिसिव्हरचं ऑब्जेक्ट बनवायचं. कुठे, इथे ग्लोबल ऑब्जेक्ट म्हणजे जो मेन क्लास आहे त्याच्या खाली बनवायचं होतं. MBR माय ब्रॉडकास्ट रिसिव्हर काहीतरी नाव देऊया त्याला, याला ब्रॉडकास्ट रिसिव्हर देऊया. इज इक्वल टू न्यू ब्रॉडकास्ट रिसिव्हर. हे त्याचं मी ऑब्जेक्टवरती बनवून घेतलं. आणि मग काय करायचं, याच्या दोन मेथड ओव्हरराईड करायच्या, ऑन स्टार्ट आणि ऑन स्टॉप ॲक्टिव्हिटीच्या. ऑन स्टार्ट आणि ऑन स्टॉप. मग मी इथे आलो, ऑन क्रिएटच्या बाहेर आलो आणि इकडे जनरेट कोड करतो, जनरेट कोड. आणि इथे ओव्हरराईड मेथड्स, ओव्हरराईड मेथडमध्ये ऑन स्टार्ट ही वाली आणि ऑन स्टॉप ही, या दोन मेथड मला पाहिजेत. ऑन स्टार्टमध्ये मला काय करायचं आहे, इंटेंट फिल्टर वापरावा लागेल. इंटेंट फिल्टर, फिल्टर इज इक्वल टू न्यू इंटेंट फिल्टर. आणि याच्या आतमध्ये एअरप्लेन मोड इंटेंट. मगाशी कसं होतं, ॲक्शन सेंड आपण कशासाठी वापरलेली, ईमेलसाठी, बरोबर ना, इंटेंट आपण शिकलो तेव्हा. त्यानंतर ॲक्शन डायल कशासाठी वापरली, फोनसाठी, बरोबर. ॲक्शन व्ह्यू वेबसाईट ओपन करण्यासाठी. तशी आता काय वापरणार, ॲक्शन एअरप्लेन मोड चेंज्ड. कळलं, ॲक्शन एअरप्लेन मोड चेंज ही वापरणार. आणि जसं आपण स्टार्ट ॲक्टिव्हिटी करायचो तसं इथे काय करणार, रजिस्टर रिसिव्हर. मग त्या ब्रॉडकास्ट रिसिव्हरचं इथे ऑब्जेक्ट पास करणार आहे. ओके, केलं. हा काय म्हणतो, सुपरवाल्याची पहिली लाईन डिलीट केली ती असली पाहिजे इथे, असं म्हणतोय. ठीक आहे, ती डिलीट करायची नाही, ठेवायची बाय डिफॉल्ट इथे ती. ब्रॉडकास्ट रिसिव्हर हा एक पहिला पॅरामीटर. दुसरा पॅरामीटर काय पास करायचा, तर हा वरती बनवला तो फिल्टर, हा ॲज अ दुसरा पॅरामीटर पास करायचा. एवढं कळलं. आणि ऑन स्टॉपमध्ये काय करायचं, इथे रजिस्टर आहे तर इकडे काय असणार, अनरजिस्टर रिसिव्हर. इथे
ब्रॉडकास्ट रिसिव्हरचं ऑब्जेक्ट. झालं, संपला प्रोग्राम. आता आपण हा रन करून बघूया. इन्स्टॉल झालेला आहे ॲप. दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला, हॅलो वर्ल्ड दिसतंय ना. आता मी काय करतो, याचा एअरप्लेन मोड ऑन ऑफ करतो. मग इथे आपल्याला खाली टोस्ट मेसेज दिसतो, काय बघूया. हा बघा, एअरप्लेन मोड ऑन, कळलं, आलेला ना टोस्ट. इकडे स्क्रीनवरती अपडेट झाला नाही. स्क्रीनवरती दिसलं नाही ना तुम्हाला. परत करतो, इथलं स्क्रीन शेअरिंग थांबवतो. हां, एअरप्लेन मोडवरती जेव्हा मी जातो तेव्हा वायफाय बंद होतं ना, कळलं ना, त्याच्यामुळे ते जात आहे. मग मी काय करतो, याचा आउटपुटची व्हिडिओ बनवतो आणि तुमच्या ग्रुपवरती टाकतो, ठीक आहे. दाखवतो लगेच, इथेच दाखवतो तुम्हाला आउटपुट, ड्राईव्हवरती व्हिडिओ अपलोड करून. व्हिडिओ झालेली आहे, अपलोड करत टाकलेली आहे. इकडे ड्राईव्हवरती तुम्हाला दाखवतो. इथे गुगल मीट क्लोज होणार लॉग इन केल्यावरती, म्हणून न्यू विंडोमध्ये दाखवतो.
बघा आता व्हिडिओ. बघा इथे काय आहे, hello world आहे. आता मी airplane दिसत तमा करतो. आता दिसतंय व्हिडिओ. हां स्क्रीन शेअर नाही केली, नुसतं जॉईन केलं. आता दिसतंय. आता बघा इथे काय होतं आहे, हॅलो वर्ल्ड होत आहे ॲप्लिकेशन, बरोबर. कळलं. अशा प्रकारे आपण हा ब्रॉडकास्ट रिसीवर इम्प्लिमेंट केला.